10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आणि सुवर्ण संधी असणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याच्या वनआरटी या संस्थेमार्फत म्हणजे वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती करायची आहे आणि मिलिटरी भरती करायची आहे अशा विद्यार्थ्यांना तब्बल 72,000 रुपयांचे अनुदान आणि मोफत ऑफलाईन प्रशिक्षण मिळणार आहे। आता ही योजना नेमकी काय आहे, ही योजना कशा पद्धतीने तुम्हाला हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म कुठं जाऊन भरायचा आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। तर सुरुवातीला आपण ही योजना नेमकी काय आहे हे पहिल्यांदा समजून घेऊ। तर ही जी योजना असणार आहे ही वनआरटी या संस्थेमार्फत असणार आहे। वनआरटी या संस्थेमार्फत असणार आहे ही योजना काय आहे, पोलीस किंवा मिलिटरी भरती 2026-27 परीक्षापूर्व ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता ही योजना असणार आहे। कशासाठी, पोलीस आणि मिलिटरी भरती 2026-27 म्हणजे जे विद्यार्थी 2026 मध्ये किंवा त्याच्या अगोदर 10वी पास 12वी पास झाले आहे अशा विद्यार्थ्यांना 2026-27 करता ही पूर्व ऑफलाईन प्रशिक्षण योजना असणार आहे। आता याच्यासाठी अट काय आहे, याच्यासाठी अट काय आहे, अटी आपण बघू सुरुवातीला काय आहेत। तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती, महाराष्ट्र राज्यातील जे विमुक्त जाती आहेत आणि ज्या भटक्या जमाती आहेत या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थ्यांना वनआरटी मार्फत पोलीस किंवा मिलिटरी भरती या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून सध्या अर्ज मागवण्यात येत आहे। म्हणजे योजना समजली तुम्हाला। योजना काय आहे, वनआरटी एक महाराष्ट्र राज्याची संस्था आहे, वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत जे विद्यार्थी 10वी पास झालेत आणि 12वी पास झाले आहेत या विद्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे। याच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। याच्यासाठी 3 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या काय आहेत, ती म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्यांचा असणार आहे। म्हणजे 6 महिन्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाचा कालावधी आहे। विद्यावेतन म्हणजे तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना, 10,000 रुपये प्रति महिना असं 6 महिन्यांसाठी म्हणजे 10,000 गुणुले 6 60,000 रुपये तुम्हाला 6 महिन्यासाठी। पण त्याच्यासाठी अट काय आहे, 75% उपस्थिती म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणासाठी ज्या ठिकाणी तुमचं प्रशिक्षण होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही 75% उपस्थिती 6 महिन्यामध्ये असले पाहिजे। आणि एक रकमी आकस्मिक निधी म्हणजे एक रकमी तुम्हाला 12,000 रुपये, एक रकमी 12,000 रुपये आणि दरमहा तुम्हाला 10,000 रुपये अशा पद्धतीने 6 महिन्यासाठी मिळणार आहे। तर याच्यामध्ये लाभासाठी पात्रता काय आहेत, म्हणजे ह्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, जर तुम्हाला मोफत पोलीस भरती प्रशिक्षण आणि मिलिटरी भरती प्रशिक्षण मोफत आणि हे 72,000 रुपये मानधन मिळवायचे असेल तर योजनेसाठी पात्रता काय आहेत, तर पहिली पात्रता ही आहे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी, म्हणजे विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, ही पहिली अट आहे। दुसरी महत्त्वाची अट काय आहे, विद्यार्थी विमुक्त जाती आणि भटक्या जमाती म्हणजे व्हीजेएनटी प्रवर्गातील असावा किंवा असावी। विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे म्हणजे याच्यासाठी तुमची परीक्षा होणार आहे याच्यासाठी परीक्षा होणार आहे। चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत स्वतंत्रपणे वनआरटीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून सध्या काय सांगितलंय तुम्हाला, फॉर्म भरा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 10वी पास झाले आहेत, जे विद्यार्थी 12वी पास झाले आहेत, खाली काय अजून नियम अटी आहेत, हे जे विद्यार्थी ह्या नियम अटीमध्ये बसतात त्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरा आणि परीक्षेचा स्वतंत्र कालावधी वेळापत्रक तुम्हाला पुन्हा देण्यात येईल। पण तत्पूर्वी ही कोणासाठी आहे, व्हीजेएनटी साठी। आता पोलीस भरती प्रशिक्षणाकरता काय पात्रता आहे, पोलीस भरतीसाठी उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण असावा किंवा असावी, म्हणजे पोलीस भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 33 वर्ष असावे। शासनाच्या प्रचलित नियमानुसार तुम्हाला वयोमर्यादेत बदल लागू राहतील। आणि मिलिटरी भरतीसाठी प्रशिक्षणाकरता पात्रता काय आहेत, उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा किंवा असावी आणि उमेदवाराचे किमान वय 17 व कमाल 21 असावे। 2 गोष्टी जे तुम्हाला मिलिटरी भरती करण्यासाठी आणि पोलीस भरती करण्यासाठी ज्या अटी आहेत ना त्या या ठिकाणी अटी आहेत, थोडक्यात समजून घ्या। आता तुम्हाला प्रशिक्षण कशाचं आहे, पोलीस भरतीसाठी। मग पोलीस भरती करण्यासाठी अट काय आहे, 12वी पास असावा विद्यार्थी, 12वी पास असावा
आणि किमान वय 18 वर्ष आणि कमाल 33 वर्ष. आता तुम्हाला मिलिटरी भरती करायची तर तुम्हाला उमेदवार 10वी पास असावा. 10वी पास मिलिटरीसाठी बरं का, मिलिटरीसाठी 10वी पास आणि किमान वय 17 वर्ष, किमान वय 17 वर्ष व कमाल वय 21 वर्ष. म्हणजे जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल, पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला किमान वय 18 वर्ष लागेल, कमाल वय 33 म्हणजे 18 ते 33 वयोगटातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि तुम्ही विद्यार्थी 12वी पास असावा. मिलिटरी भरतीसाठी भरायचं असेल तर किमान वय 17 वर्ष, कमाल वय 21 वर्ष आणि 10वी पास असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. पुढे बघू याच्यासाठी अजून काय काय गोष्टी आहेत. वैद्यकीय अर्हता म्हणजे थोडे फिजिकलसाठी तुम्हाला काय अर्हता दिल्या आहेत, म्हणजे काय अटी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये काय आहे बघा, उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर पुरुष आणि महिलासाठी 155 सेंटीमीटर दिलेली आहे. ही वैद्यकीय अर्हता तुम्हाला या ठिकाणी दिसेल. प्रशिक्षणाकरती द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ज्या गोष्टी पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी गरजेच्या आहेत. मग उमेदवाराचे शरीर मजबूत, चांगले मानसिक आरोग्य, छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा केवळ पुरुषाकरता, प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे, ज्या गोष्टी तुम्हाला मिलिटरी भरतीसाठी तिथं गरजेच्या आहेत, पोलीस भरतीसाठी गरजेच्या आहेत, त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. या ठिकाणी पोलीस भरती करणारा आणि आर्मी भरती म्हणजे मिलिटरी भरती करणारा व्यक्ती ह्या गोष्टी पात्र असतो तेव्हाच तो पोलीस भरती आणि मिलिटरी भरती करत असतो. हे पहिल्यांदा क्लिअर लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता प्रशिक्षणाचे स्वरूप, आता तुम्ही म्हणसान सर ऑफलाईन तर प्रशिक्षण आहे, हजेरी पण 75% लागणार आहे. मग स्वरूप कसं असणार आहे, विद्यार्थ्यांना पोलीस व मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी मार्गदर्शन आणि शारीरिक चाचणी म्हणजे ग्राउंड अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्यांचा असेल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल. अनिवासी म्हणजे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च तुम्हाला करायचा आहे, कारण हे जे 10,000 रुपये तुम्हाला दिलेले आहेत प्रतिमाह हे त्याच्यासाठीच दिलेले आहेत आणि 12,000 रुपये तुम्हाला जे दिलेले आहेत ते सुद्धा आकस्मिक निर्णय सुरुवातीच्या कालखंडामध्ये तुम्हाला दिलेले याच गोष्टीसाठी दिलेले. प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचे असेल म्हणजे ऑनलाईन घरी बसून तुम्हाला प्रशिक्षण घेता येणार नाही. ज्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी तुम्हाला जागा देण्यात येईल, नेमण्यात येईल, ठिकाण देण्यात येईल त्या ठिकाणी ऑफलाईन जाऊन प्रशिक्षण देण्यात येईल तर आणि तरच तुम्हाला प्रतिमा 10,000 रुपये असं 6 महिन्यासाठी 60,000 रुपये मिळतील. पुढे बघू आपण. आता याच्यासाठी सामाजिक प्रवर्गानुसार समांतर आरक्षण कशा पद्धतीने आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं व्हीजेएनटी तर याच्यामध्ये कोण कोण येतं, विमुक्त जाती म्हणजे व्हीजेए मग त्याच्यामध्ये प्रमुख अनेक जाती आहेत, बंजारा आहे आणि त्याच्यासोबत भरपूर जाती आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशामध्ये येता, व्हीजेए. त्यानंतर एनटीबी मध्ये ज्या जाती आहेत त्यांना 22.50% म्हणजे साधारणतः 100 जागा आहेत तर 40 जागा ह्या विमुक्त जाती व्हीजेएसाठी. त्यानंतर 22.50 म्हणजे 23 जागा, साधारणतः 22-23 जागा भटक्या जमातीसाठी. त्यानंतर म्हणजे एनटीबी साठी. त्यानंतर भटक्या जमाती एनटीसी आहे. एनटीसी म्हणजे याच्या प्रामुख्याने याच्यामध्ये आपले धनगर बांधव येतात. यांच्यासाठी काय आहे साधारणतः 22-23 जागा. आणि ज्या भटक्या जमाती एनटीडी आहे याच्यामध्ये आपले साधारणतः वंजारी बांधव येतात तर यांच्यासाठी काय आहे 15% जागा. 15% अशा पद्धतीने 100% जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आरक्षण ज्या महिला आहेत म्हणजे ज्या मुली आहेत यांना याच्यामधल्या 30% जागा राखीव राहणार आहेत. म्हणजे साधारणतः 100 जागा असतील त्यात 100 पैकी 30 कमीत कमी महिला म्हणजे मुली असतील. त्यानंतर दिव्यांगासाठी ॲडिशनल 5% जागा आहेत आणि अनाथ जे आहेत ज्यांना आई वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना, अनाथ विद्यार्थ्यांना 1% जागा आहेत. ही झाली तुम्हाला फॉर्म भरताना माहिती. सगळ्यात महत्त्वाची आहे की तुम्हाला किती आरक्षण या ठिकाणी आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं अर्ज करण्यासाठी कॉमन दोन्ही गोष्टीसाठी म्हणजे पोलीस भरतीसाठी तुम्ही फॉर्म भरणार असो किंवा मिलिटरी भरतीसाठी असो तर त्याच्यासाठी पहिलं म्हणजे आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही व्हीजेए मध्ये आहे, एनटीबी आहे, एनटीसी आहे, एनटीडी आहे. त्याच्यानंतर वैद्य नॉन क्रिमिनल
नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही प्रगत किंवा उन्नत गटामध्ये मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, ज्याला आपण म्हणतो NCL नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. त्यानंतर विशेष करून पोलीस भरतीसाठी वेगळे कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, पोलीस भरतीसाठी वेगळे कोणते डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि आधार कार्ड पोलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी लागणार आहे. परंतु सेपरेट पोलीस भरतीसाठी इयत्ता 12वी पास असल्याबाबतचे गुणपत्र व प्रमाणपत्र. दुसरी गोष्ट शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर अनाथ प्रमाणपत्र, जर अनाथ असाल तर, आणि दिव्यांग असाल तर दिव्यांग प्रमाणपत्र. आणि मिलिटरी भरतीसाठी तुम्ही जर 10वी उत्तीर्ण आहे म्हणजे 10वी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि अनाथ प्रमाणपत्र लागू असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र लागू असल्यास, अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत. 10वी 12वी तुम्ही असणारच तरच तुम्ही फॉर्म भरू शकता, नाहीतर फॉर्म भरायची माहिती घेण्यात काय अर्थ नाही. तुमचं किमान वय पोलीस भरतीसाठी 18 ते कमाल 33, मिलिटरी भरतीसाठी किमान 17 म्हणजे कमीत कमी 17, जास्तीत जास्त 21 हे असला तरच फॉर्म भरणार आहे. मग महत्त्वाचं काय आहे तुमच्यासाठी, कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्यासोबत तुमच्याकडे NCL नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असण्याची गरज आहे, 2 डॉक्युमेंट. आणि तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्यासाठी जे महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. ज्या आधार कार्डाला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पुढं बघू आपण. अर्ज कसा करावा. गुगलला जायचं, क्रोमला जायचं. तिथं गेल्यानंतर आपलं जे 1RT आहे www.1RT.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील नोटीस बोर्डवरच आहे मी तुम्हाला दाखवलं ॲप्लिकेशन फॉर पोलीस अँड मिलिटरी भरती 2026-27 ट्रेनिंग यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अर्ज भरताना काही माहिती लाल रंगाच्या म्हणजे जिथं स्टार मार्क आहे ती माहिती भरणं कंपल्सरी आहे. कंपल्सरी काय असणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. अर्जासोबत तपशील नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे. आता दुसरी महत्त्वाची माहिती या ठिकाणी काय आहे, आहे की तुम्हाला अर्ज करण्याचा अंतिम दिनांक सगळ्यात महत्त्वाचा आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो 25/6/2025 म्हणजे या महिन्याची 25 तारीख ही शेवटची तारीख. 25/6/2026 या महिन्याची शेवटची 25 तारीख ही तुमच्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. पोस्टाने किंवा ईमेल अर्जाचा विचार केला जाणार नाही. ह्या गोष्टी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अगोदर कुठली स्कॉलरशिप मिळाली त्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही. मग जे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे जर अर्ज भरत असताना तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली, तुम्हाला काय डाऊट्स आले सर, म्हणजे कोणत्याही गोष्टीची अडचण येऊ द्या, तर तुम्हाला एक त्यांनी हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे 88-87-88-2026 म्हणजे 7887882026 हा नंबर दिला. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता फॉर्म कुठं भरायचा मी तुम्हाला सांगतो. फॉर्म कुठं भरायचा आहे या ठिकाणी तुम्हाला बघा. ज्यावेळेस तुम्ही 1RT सर्च करसान त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा नोटीस बोर्ड येईल आणि अशा प्रकारच्या नोटीस बोर्डमध्ये दिसेल तुम्हाला वरतून 2 नंबर ॲप्लिकेशन फॉर पोलीस अँड मिलिटरी भरती 2026-27 इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक तुम्हाला मिळेल. ह्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म भरायचा असेल. तर व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल अशी अपेक्षा करतो. सगळी माहिती विस्तृतपणे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगितलेली आहे. जे विद्यार्थी 10वी पास आहेत ते विद्यार्थी मिलिटरीसाठी फॉर्म भरू शकतात आणि जे विद्यार्थी 12वी पास आहेत ते पोलीस भरतीसाठी फॉर्म भरू शकतात. पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी 12वी पास असणं आवश्यक आहे आणि आर्मी म्हणजे मिलिटरी भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय असणं आवश्यक आहे, 10वी पास असणं आवश्यक आहे. तरी तुम्हाला जर काय अडचण असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तिथं तुम्हाला त्याचं मी प्रत्येक शंकेचं निरसन करेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि इथून पुढचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, ह्या योजनेविषयी प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी, परीक्षेची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.